सूचना द्यायची आहे। गाईला राष्ट्रमाता दर्जा मिळावा म्हणून 27 एप्रिल दिवशी माननीय प्रधानमंत्री, माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन द्यायचं आहे। 27 एप्रिलला गोसन्मान अभियान हे पूर्ण भारतभर चालू आहे। मुख्य संरक्षक गोमाता अध्यक्ष नंदीबाबा, आशीर्वाद भारतीय परंपरेतील सर्व पूजनीय देवता, सेवा आणि सहकार्य भारतीय परंपरेतील सर्व आचार्य, हरिभक्त परायण कीर्तनकार, गोसंत, गोभक्त, गोरक्षक, गोसेवक, गोपालक, गोपुत्र, गोवत्स आणि सर्व गोप्रेमी। गोसन्मान आव्हानाचे मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारांना विनंती आहे की त्यांनी राष्ट्र आणि भारतीय संस्कृतीच्या हितासाठी संविधानाच्या कक्षेत राहून अहिंसक पद्धतीने गोमातेसाठी प्रार्थना करावी। सेवा, संरक्षण, आदर, गायीला राष्ट्रीय माता मानले पाहिजे। राष्ट्रदेव, राष्ट्र आराध्य, राष्ट्र धरोधर, राष्ट्र आधार बने चा मूलमंत्र अधिकार प्रदान केले पाहिजेत। गायीच्या शरीरात 33 कोटी देवदेवतांचा सात्विक शक्ती असते। गायीचे दूध, दही, दूध, तूप हे केवळ सात्विक सुरक्षित अन्नच नाही तर दैवी औषध देखील आहे। गायीचे शेण आणि गोमूत्र हे केवळ दैवी औषधच नाही तर विषमुक्त शेतीचा पाया देखील आहे। भारतीय संस्कृती, परंपरा, मूल्य आणि जीवनशैली गायीशिवाय अकल्पनीय आहे। राष्ट्र गौरव, राष्ट्र रक्षा, राष्ट्र शांती आणि राष्ट्राचा खरा विकास गायीची सेवा, संरक्षण आणि आदराशिवाय शक्य नाही। मुख्य विनंती, गायीला राष्ट्रमाता, राष्ट्रीय देवता, राष्ट्र आराध्य, राष्ट्र धरोधर किंवा राष्ट्रीय प्रतिष्ठा असा सन्माननीय दर्जा द्या। गोसेवेसाठी केंद्रीय कायदा लागू करा। भारतात गोहत्या पूर्णपणे बंद करा। अशा प्रमुख मागण्या आहेत। प्रत्येकाने असा फॉर्म दिला जाईल, त्यावर आपलं नाव लिहायचंय, मोबाईल नंबर किंवा आधार नंबर लिहून सह्या करायचे आणि 27 एप्रिल दिवशी म्हणजे आपलं तहसील औसा या ठिकाणी जाऊन पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या नावे निवेदन सगळ्यांनी मिळून द्यायचं आहे। बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम।